सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मिटक्याची वाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कथित उदासीनतेविरोधात अनोखा मार्ग स्वीकारला आहे। पुलाच्या दुरुस्तीसाठी मागील 3 वर्षांपासून पाठपुरावा करूनही काम न झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून स्वतःच पुलाच्या डागडुजीचे काम सुरू केले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नारूर पुळारा, घावनाळे आणि हिरलोक या गावांना जोडणारा हा पूल अत्यंत महत्त्वाचा असून बेल नदीला पूर आल्यावर या मार्गाचा पर्यायी वाहतुकीसाठी वापर केला जातो। मात्र पुलाची दुरुस्ती रखडल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ग्रामस्थांचा असा दावा आहे की मागील 3 वर्षात पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीत 10 वेळा ठराव मंजूर झाले, तरीही सरपंच वैशाली पावसकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। तसेच गावात कोणतीही विकास कामे झाली नसल्याचा आरोप देखील करण्यात आला। या पार्श्वभूमीवर विकास कामे तातडीने न झाल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला। दरम्यान हे आरोप ग्रामस्थांनी केले असून याबाबत सरपंच वैशाली पावसकर किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। आम्ही पावसे ग्रामपंचायत आतापर्यंत आमच्याकडे दखल घेत नाही। 3 वर्ष झाले। सरपंच बाई मॅडम आल्या त्या पावसकर त्यांनी आतापर्यंत इकडे लक्ष दिले नाही। यायचं आणि फोटो मारून जायचे। इलेक्शन आला की इकडे तिकडे तोंडाला फक्त आमच्या पाना पुसायची आणि वाटेला लागायचं। परत इकडे यायचं काय नाही, काम नाही त्यांचं। आता जवळजवळ नाही म्हटलं तरी इथून जवळजवळ मानगाव, दुकानवाड वगैरे हे सगळे गाव ह्या रस्त्याला जोडलेले आहेत। नारूळ, गोटोस, गिंजा, घावंदाळा हे सगळे गाव ह्या रस्त्याला जोडलेले आहेत। मग आता इथे ही अशी परिस्थिती आहे, मग यांच्याबरोबर राहून आणि यांच्याबरोबर काम करून काय उपयोग आहे? शाळेची मुलं जात आहेत, त्यांना पाण्याचा त्रास होतो। गेल्या वर्षी पावसातच हे उपटून पडला तर त्या लोकांनी लक्ष दिलं नाही। आले ते फक्त धुकी लावली आणि वाटायला लागले। 3 वर्ष झाली या गोष्टीला। फक्त इलेक्शनच्या टायमाला यायचा, आश्वासनं द्यायची, उद्या काय ते करतो, परवा करतो, काय नाही ते। आता परवा ते मॅडम इथे आल्या, बघितलं 4 दिवसात आम्ही काय ते करून देतो। आता झाली 5 वेळ, अशी 5-6 वेळ होऊन परवा इथे आली, ती पळून गेली, थांबली नाही ते 2 मिनिटं। पावशी ग्रामपंचायत पावशी ग्रामपंचायतीकडे आम्ही बरेच वेळा अर्ज वगैरे केलेले आहेत आणि त्या अर्जाचं कोणीही दखल घेतलेली नाही। आणि आज जवळजवळ 3 वर्ष झाली, 3-3.5 वर्ष झाली ह्या पुलाला, गणेश कोंडीला। त्याच्याबद्दल खूप काय ग्रामपंचायतीमध्ये कळवलेलं आहे, पण कोणीही दखल घेतलेली नाही। आणि त्यासाठी आज आमच्या गावचे ग्रामस्थ, सगळ्या ग्रामस्थांनी निधी जमा करून आज हे गणेश कोंडीचं काम चालू केलेलं आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही या पुलाचा सरपंच ग्रामपंचायत पावशी माननीय सरपंच वैशाली पावसकर यांच्याजवळ पाठपुरावा करत आहे। ग्रामसभेमध्ये जवळजवळ 10 वेळा ठराव झालेला आहे। मासिक सभेमध्ये 10 वेळा ठराव झालेला आहे। 3 सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे आहेत, आमच्याकडून वार्डामधून निवडून गेलेले आहेत, पण एकाही सदस्याने किंवा ग्रामपंचायतीने एकही रुपयाचं काम केलेलं नाही। गेल्या 20-25 वर्ष झाली। 2000 मध्ये हा रस्ता झालेला आहे, एक झाडी मारलेली नाही। गेल्या वर्षी आम्ही झाडी मारली तर 1 रुपया त्यांनी दिलेला नाही आम्हाला बंडातून। आता हे फुलाचं काम घ्या, हे फुलाचं काम, हा रस्ता जवळजवळ नारूर पासून, दुकानवाड पासून पुळास, हिरलोट, ग्रामपंचायत घावनाळे या सर्व गावांना जोडणारा हा रस्ता आहे। जर बेल नदीला पूल आला तर ह्याच रस्त्याने लोक जातात, पण ह्या रस्त्यावर जे रस्त्याचे फुल वाहून गेली 3 वर्ष झाली। 3 वर्ष सरपंचांजवळ पाठपुरावा करून एकही रुपयाचं काम केलेलं नाहीये। 5-6 वेळा याचे एस्टिमेट केलं, ते हरवलं आहे, कागदपत्र हरवली आहे, ग्रामस्थांचा प्रस्ताव दिलेला हरवलेला आहे, असं वारंवार ते कारण देत राहतात। पारा मी ते येऊन बोलून गेले, आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला ताबडतोब करून देतो म्हणून। आतापर्यंत एकही रुपया खर्च केलेला नाही। हा 4 दिवसामध्ये त्याने 3 एस्टिमेट केली, एकही एस्टिमेटचं त्याचे टेंडर लावत नाही, काय करत नाही, कोणाला सांगत नाही बाबा काम कर म्हणून। आज स्वतः मिटक्याच्या ग्रामस्थांनी 3 वर्षानंतर हे पुलाचं काम आपल्या स्वनिधीतनं करत आहेत। यापुढे जर या गावामध्ये काम नाही झालं असेल तर आम्हाला पूर्णपणे सरपंच मॅडमांना किंवा आणि ग्रामपंचायत कुठच्याही प्रकारचा आम्ही इलेक्शनावर बहिष्कार घालणार आहे। ग्रामपंचायतीला आमचा पूर्ण विरोध आहे।
एकही रुपयाचं काम करत नाही, एकही रुपयाचं पाठपुरावा करत नाही. मिटक्याच्या वाडीला येणारा निधी त्यांनी खर्च करायला पाहिजे. 15 वित्तआयोगातनं आमच्या गावाला महसूलगाव, स्वतंत्र महसूलगाव आहे मिटक्याची वाडी, पण एकही रुपयाचं काम होत नाही आमच्याकडे.